हाय फ्रेंड्स, माझं नाव देवयानी. माझं नाव समीर. आणि आम्ही आता आमची फर्स्ट ब्लॉगची सुरुवात करत आहोत. तर पहिला ब्लॉग आहे, त्यामुळे आमचं तुम्हाला इंट्रोडक्शन करून देणं इम्पॉर्टंट आहे. सो हिअर इट इज. सर, माझं नाव समीर काळे आहे आणि मी पूर्ण माझं शिक्षण लातूरला झालेलं आहे. जसं की तुम्ही बघता की चॅनलचं नावच मिस्टर अँड मिसेस लातूरकर आहे. तर मी लास्ट 5 ते 6 वर्ष झाली असतील मी हैदराबादमध्ये जॉब करतो आहे. तो आमची एक आयडिया होती की आम्ही यूट्यूब चॅनल चालू करूया. तर मी फार्मा इंडस्ट्रीमध्ये जॉब करतो आणि माझं पूर्ण जे पण एक्सपिरियन्स आहे पूर्ण तो फार्मामधलाच आहे आणि पूर्ण हैदराबादमधलंच आहे. आणि मी देवयानी. तर माझं ऑफकोर्स मी बॉर्न अँड बॉटअप नाशिकमध्ये, पण लग्नानंतर मी हैदराबादला शिफ्ट झाले आणि आता 4 वर्ष झाली मी हैदराबादमध्ये आहे. आणि मी एका CA कन्सल्टन्सीमध्ये काम करते, इंटरनल ऑडिट फील्डमध्ये म्हणू शकता. आणि मेन आमचं खूप दिवसांचं चालू होतं की यार करू शकतो, नाही झालं तरी काय होणार आहे, बट ठीक आहे आपण ट्राय करूया. त्यामुळे आम्ही सुरुवात करतो आहे. आणि सुरुवात आता कशापासून करायची, तर रिसेंटली आम्ही 2 महिन्याखाली जेव्हा म्हणजे पावसाळा वगैरे चालू होता तेव्हा मारडी, जे आमच्या आजीबाबांचं गाव आहे, म्हणजे समीरच्या आजोळ आहे आणि ते उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. फॉर सम स्ट्रेंज रिझन तिथल्या मेमरीज मी पोस्ट केल्या नव्हत्या आणि त्याचे व्हिडिओ मी कितीदा बनवण्याची कोशिश केली, पण ते होतच नव्हते. मी इंस्टाग्रामवर बनवत असते व्हिडिओ, पण ते म्हणजे अपलोड करण्याच्या वेळेस काही प्रॉब्लेम यायचा किंवा काही व्हायचं. पण आता मला असं वाटतंय की तो व्हिडिओ हा आमचा पहिला व्लॉग असणं खूप म्हणजे इम्पॉर्टंट पण असेल. आणि पता नाही, पण तो मला असं वाटतं आतून अशी फिलिंग येते की तो छान आहे आणि त्याच्याशी आमची पूर्ण लातूरची फॅमिली कनेक्ट करू शकते. कारण की सगळ्यांचं ऑब्व्हियसली सॉफ्ट कॉर्नर आहे, इमोशनल स्पॉट आहे. आजी बाबा सगळ्यांच्या जवळचे असतात आणि आजी बाबाचं घर हे म्हणजे सगळ्यांच्या जवळचं असतं, तिथल्या मेमरीज. सो तो एक व्हिडिओ आहे जो आम्ही पोस्ट केला होता. आम्ही आत्ता 2 महिन्यापूर्वी गेलो होतो आणि तिथे आम्ही एक पूर्ण दिवस स्पेंड केला. दुसऱ्या दिवशी राहिलो तिथे. माझे सासू सासरे जा ये करत असतात सध्या, आणि माझे सासरे आणि त्यांचे भाऊ म्हणजे आमचे काका ह्यांनी मिळून सध्या तर ते सगळी आमची इथे शेती आहे, त्याच्यामुळे ते शेतीमध्ये सध्या पावसाळ्याच्या निमित्तानं पेरणी किंवा टोमॅटोची शेती कशा प्रकारे केलेली आहे वडिलांनी, ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये. हां. आणि दुसरं म्हणजे की तिथे जे आत्ता जर तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये बघालच, पण ते घर असं आहे की म्हणजे आपण सध्याच्या सिच्युएशनमध्ये आपण 10-15 हजार रुपये एका रिसॉर्टला देतो एकदम नॅचरल ठिकाणी राहण्यासाठी. आणि तिथे गेल्यावर आपण जेव्हा म्हणतो ना, अरे आपण मेट्रोमध्ये थोडंसं वीकेंडला जाऊया कुठेतरी, ती लिटरली तिथे गेल्यावर फिलिंग आली, यार आपले केवढे पैसे वाचले आणि हे आपलं हक्काचं घर आहे, आपण इथे राहू शकतो, आपण किती छान. म्हणजे एक पूर्ण तुमचं मूड फ्रेश होतो तिथे जाऊन, घरच्यांना भेटून. सो तसा एक व्लॉग आहे आणि आम्ही तो पुढे पोस्ट करू, तुम्ही हा व्हिडिओमध्ये बघाल. तर हेच आहे ते घर जे मारडीचं, जिथे पहिले आजी आजोबा राहायचे. आणि आता आम्ही येत जात असतो. ही एकदम घराच्या समोरच एक पवनचक्की आहे, ही इकडे तुळस, हे बाकडे. आणि ह्या अंगणामध्ये इतके झाडं आहेत, लिंबू, कढीपत्ता, सीताफळी, आंबा, नंतरून चांदणीचं झाड आहे. खूप सुंदर वातावरण होतं त्या दिवशी, इतकं सुंदर वातावरण होतं. पाऊस चालू होता, मध्ये मध्ये रिमझिम चालू होती. आणि हे आमचं घर आहे जिथे आई पप्पा आता सध्या येत जात असतात. हे माझ्या सासूबाई. आणि ही पूर्ण टमाटरची शेती आहे. हे हिरवे टमाटर, ह्यावेळेस इतके टमाटर खाल्ले आहेत ना आम्ही, स्पेशली ती हिरव्या टमाटरची चटणी. देन मिरच्या. पप्पा रिटायर झाल्यापासून शेतामध्ये इतके एक्सपेरिमेंट करतात. मिरच्या, कोथिंबीर, टमाटर, नंतरून ते सोयाबीन आणि डाळी वगैरे तर करतच असतात कंटिन्यू. आणि आता स्पेसिफिकली ते जास्त लक्ष देतात शेतामध्येच. हे माझ्या सासूबाई. आणि हे समीर मिरच्या काढताना मी त्याचे फोटो काढत होती. आम्ही भरपूर फोटो काढले, कारण इतकं सुंदर, म्हणजे अगदी पैसे देऊन सुद्धा असं रिसॉर्टवालं वातावरण किंवा काही मिळणार नाही, इतकं सुंदर वातावरण होतं त्या दिवशी. हे विहीर आहे ॲक्च्युली, ती इतकी भरली. ह्यावेळेस मराठवाड्यात इतका पाऊस झाला आहे, त्यामुळे ही विहीर म्हणजे अगदी जाताना तुम्हाला वाटेल की अरे हे डबकं आहे, पण ते इतकं भरलं आहे.
म्हणजे अगदी ती टच्च भरलेली विहीर आहे. इथे पप्पा आम्हाला शिकवत आहे की गवत काढायचं कसं काढायचं, मुळापासून उपटायचं, वरचे वर उपटायचं नाही, असं शिकवत आहेत पप्पा. आणि आम्ही अजून बरेच मुवमेंट्स कॅप्चर केले. तिथे आमचे भागीदार पण आले होते. हां, हे त्यांचे बैल आहेत भागीदारांचे. सर्जा राजा नाव आहे त्यांचं, एकदम टिपिकल. आणि एक ते कनेक्शन असतं ना, आपण जे लहानपणापासून ऐकत आलेलं असतं, तर ते फील होतं जेव्हा आपण शेतामध्ये जातो. आणि ही अजून एक पवनचक्की जी आमच्या घराच्या अगदी म्हणजे शेताच्या बाजूला आहे. आणि दॅट्स इट. थँक्यू. सो प्लीज 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 सबस्क्राईब टू अवर चॅनल. आम्हाला सपोर्ट करा. आम्हाला Yes. तुमच्या सपोर्टची गरज आहे. आम्हाला भरपूर पुढे जायचं आहे आणि ही आमची सुरुवात आहे. त्यामुळे आम्ही दोघं Yes, पण आम्ही ह्यामध्ये दोघं पण ह्यामध्ये. 100% देण्याची कोशिश करतोय. आणि ऑब्व्हियसली जर सपोर्ट आला तरच हे सक्सेसफुल होईल. त्यामुळे प्लीज 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 आमच्या चॅनलला सबस्क्राईब Subscribe करा, करा, शेअर share करा करा आणि आणि like लाईक करा. करा. आणि तुमचे सुंदर सुंदर कमेंटसुद्धा तिथे ऑलवेज वेलकम. सो थँक्यू सो मच. थँक्यू.